नमस्ते मित्रांनो. मला वाटतंय हे समोरचं प्लांट कोणाला माहीत नाही असं नाही. सर्वांनाच माहिती आहे. अखंड भारतभर आढळणारा असा एक प्लांट आहे. याला मराठीमध्ये घायपात म्हणतात. त्यानंतर याला बॉटॅनिकल नाव आहे अगेव अमेरिकाना. खास करून कुंपणाच्या कडेला लावण्याकरिता, माती धरून ठेवण्याकरिता फॉरेस्ट डिपार्टमेंट बऱ्याच वेळा याची बाणबंदिस्ती करता लागवड करत असते. एक काटेरी कंदवर्गीय, कंद म्हणता येत नाही एक्झॅक्टली त्याला, पण त्याच्या जमिनीखाली जो भाग असतो थोडासा कंद स्वरूपच असतो. बऱ्याच वेळा याचा वापर जो केला जातो आजपर्यंत तो केवळ त्याच्यापासून मिळणाऱ्या फायबर करता केला जातो. त्याची जी पानं आहेत ही पाण्यामध्ये टाकून थोडीशी कुजवली जातात आणि मग त्याच्यापासून एक फायबर तयार केला जातो, ज्याला वाक म्हटलं जातं, किंवा जसा ज्यूट आहे त्याच पद्धतीनं याचा पण फायबर तयार केला जात होता. आता या आमच्या परिसरामध्ये देखील पूर्वी लोक करत होते. काही विशिष्ट जमातीचे लोक हा उद्योग करत होते, पण आता तो काळाच्या ओघामध्ये संपत आलेला आहे. तर हे मेडिसिनल ही तितकंच इम्पॉर्टंट आहे. खास करून हे जे प्लांट आपल्याला दिसतं गोल, याच्यामध्ये जेव्हा याला फुलं येतात, एक मधून एक मोठाच्या मोठा 8-9 फूट उंचीचा दांडा येतो आणि त्याच्यावरती त्याला फुलं येतात. ती जी फुलं आहेत ती फुलं औषधामध्ये फार उपयोगाची आहेत. खास करून डोळ्यांच्या विकारामध्ये त्या फुलांचा वापर केला जातो. दुसरा अत्यंत महत्त्वाचा त्याचा उपयोग आहे तो म्हणजे मूळव्याधीमध्ये. त्याची जी फुलं आहेत ती फुलं मधामध्ये टाकून काही काळ ठेवली जातात. त्याची सॅच्युरेशन परफेक्ट झालं की नंतर मग ज्यांना शुगर वगैरे जास्त नाही अशा लोकांनी मूळव्याधीसाठी औषध घेऊ शकता. दुसरं एक इम्पॉर्टंट बाब तुम्हाला मला दाखवून द्यायचे, सांगायचे आहे. एक मेक्सिकन स्पेसीज, आगावेची एक दुसरी स्पेसीज आहे. मी तुम्हाला म्हणणार नाही कुणी दारू प्या किंवा काय, पण तकिला नावाची दारू आपल्याला माहित असेल. तकिला नावानं एक दारू मिळते आणि ती दारू जी असते हे आगवेच्या स्पेसीज पासून बनवली जाते. ही ती स्पेसीज नाही आहे, पण दुसरी स्पेसीज जी मेक्सिकोमध्ये आढळते, अमेरिकेमध्ये आढळते, त्यापासून तकिला नावाची दारू बनवली जाते. त्यासाठी याची पानं तोडून याचा खालचा जो बुंध्याचा भाग आहे तो घेतला जातो आणि फर्मंट करून त्यापासून दारू बनवली जाते. आता मला यातून एक सांगायचं आहे की त्यातून दारू बनते याचा अर्थ त्याच्यामध्ये स्टार्च आणि शुगर मटेरियल आहे. आगेवच्या या त्या स्पेसीजमध्ये आहे. तर या स्पेसीजमध्ये अशा प्रकारे काय असं मटेरियल आहे का? याच्यापासून काय बनू शकतं का? मला असं काही म्हणायचं नाही तुम्ही असला कुठला उद्योग सुरू करा, पण लोकांना निश्चितपणे माहित पाहिजे की एखादा उत्पन्नाचा शेतकऱ्याला सोर्स मिळत असेल, कारण हे प्लांट सहज उगवणारा आहे, याची कोणतीही जपणूक करायला लागत नाही, हे ड्रॉट रेझिस्टंट आहे, याला पाणी नसेल तरी देखील हे जगणारं झाड आहे. आणि अशा झाडापासून जर केवळ नुसता फायबर नाही तर तकिलासारखं एखादं उत्पादन बनू शकतं का या इंडियन जातीपासून, याच्यावरती शोध घेणं सुद्धा अत्यंत गरजेची गोष्ट आहे. तर निश्चितपणे जाणकारांनी याची माहिती द्यावी, शोध घ्यावा आणि मूळव्याधीमध्ये मात्र जरूर याच्या फुलांचा वापर करावा. याचे जे उभे दांडे येतात, आता दांडा इथे नाही आहे, तुम्हाला चित्रात दिसेल तो, ते दांडे जे आहेत हे बांधकामाकरता मजबूत मटेरियल म्हणून देखील वापरलं जातं. अत्यंत मजबूत असणारा तो फुलाचा इन्फ्लोरसन्सचा दांडा असतो, तो आपण वापरू शकतो. इवन तुम्ही कुठले अगदी मला वाटतं खूप ठिकाणी मी बघितले त्याची बाजली बनवली जातात, म्हणजे कॉट्स असतात ना, ते कॉट्स बनवले जातात, चारी बाजून असे त्याचे पाय लावून किंवा आणखीन दोऱ्या बांधून त्याची बाजली बनवली जातात. तर मूळव्याधीमध्ये आहेच आहे चांगलं, पण माझं एक म्हणणं आहे की याच्यामध्ये असणारे जे काही घटक आहेत त्यापासून तकिलासारखं एखादं ड्रिंक बनवता येतं का, बनवू शकता का, हे बघणं गरजेचं आहे.